वेलकम टेक गुरु मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे अंकित आणि माझ्याबरोबर आहे अमृता. पण त्याच्या व्यतिरिक्त आमच्याबरोबर दोन खास अतिथी आहेत आज. देविता सराफ, व्यू टेक्नॉलॉजीज आणि विशाल गोंडल फ्रॉम इंडिया गेम्स. वेल, आज आमच्याबरोबर हे स्पेशल गेस्ट आहे कारण आम्ही कीज पाडत आहोत ऍपलच्या आयपॅडचा. एकदम बरोबर आहे अंकित. आज आपण बोलणार आहोत ऍपल आयपॅड विषयी, कारण आपण आयपॅडचा लॉन्च तर पाहिलेला आहे, पण याच्यात काय काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नाही? चला पाहूयात. गेल्या 1 वर्ष सगळं जग ज्या गॅजेटची आतुरतेने वाट बघत होतं तो ऍपल आयपॅड मार्केटमध्ये लॉन्च झालाय. ऍपलचे सीईओ स्टीव्ह जॉब्स यांनी जगाला या आयपॅडची ओळख करून दिली. हा आयपॅड आहे फुल्ली टचस्क्रीन आणि वजन फक्त 700 ग्रॅम. या आयपॅडचा प्रोसेसर आहे 1 गिगाहर्ट्झचा आणि हा A4 प्रोसेसर ऍपलनी स्वतः डिझाईन केलाय. ऍपल आयपॅडचा युजर इंटरफेस आयफोन आणि आयपॉड टच सारखाच आहे. या 10 इंचांच्या टॅबलेट पीसीवर तुम्ही ऍपल ॲप स्टोअरची सगळी ॲप्लिकेशन्स वापरू शकता. या ऍपल आयपॅडवर तुम्ही मूव्हीज पाहू शकाल, ईमेल्स करू शकाल, इंटरनेट सर्फिंग, ई बुक रीडिंग, गेम्स खेळू शकाल. सोबतच ऍपल ॲप स्टोअरची लाखो झक्कास ॲप्लिकेशन्सही डाउनलोड करता येतील. या आयपॅडला आहे मल्टी टच कॅपॅबिलिटी, त्यामुळे कोणत्याही फिजिकल कीबोर्डची गरजच लागणार नाही. हा टॅबलेट पीसी फक्त तुमच्या बोटांच्या इशाऱ्यावर काम करेल. कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला यात मिळतील 2 ऑप्शन्स. आयपॅडच्या एका व्हर्जनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय आहे, तर दुसऱ्यात आहे 3G सिम स्लॉट. शिवाय यामध्ये 16GB, 32GB आणि 64GB हे 3 मेमरी ऑप्शन्स मिळतील. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ऍपल आयपॅडची किंमत. या गॅजेटची स्टार्टिंग प्राइस आहे $499, म्हणजे भारतात या आयपॅडसाठी आपल्याला जवळपास 25 ते 30 हजार रुपये मोजावे लागतील. 16GBच्या वायफाय व्हर्जनची किंमत आहे $499, 32GBच्या व्हर्जनसाठी $599, तर 64GB व्हर्जनसाठी $799 मोजावे लागतील. तसंच तुम्हाला यातली 3G व्हर्जन हवी असेल तर एक्स्ट्रा $150ची तयारी करून ठेवा. येत्या 2 महिन्यात आयपॅडच्या वायफाय मॉडेलची विक्री जगभर सुरू होईल, पण 3G मॉडेल विकत घेण्यासाठी मात्र अजून 3 महिने वाट पाहावी लागेल. आयपॅडची स्पेसिफिकेशन्स आपण पाहिलेली आहेत, पण अंकित इतका मस्त आहे हा, म्हणजे मी तर फुल इम्प्रेस्ड आहे. तुला काय वाटतंय? फुल फिदा आहे. मी पण फुल फिदा आहे. ऍपल जसा इंटरफेस बनवत असतं, मला नाही वाटत जगात अजून कोणी एवढा मक्खन इंटरफेस म्हणतात ना तसा कोण बनवू शकतं. देविता, तुम्हाला काय वाटतं आयपॅड बद्दल? नहीं, अगर आपको प्रेजेंटेशन बनाने का है, बॉस को इम्प्रेस करने का है, किसी क्लाइंट को मिलने का है, तो ये आपके लिए प्रोडक्ट नहीं है. ओके, म्हणजे तिला तरी असं वाटत नाही, पण विशाल तुम्हालाही असंच वाटतं की हा डिव्हाइस हे फक्त टाइमपास साठी आहे किंवा ज्यांना वेळ काढायचा, फुल फ्लेज काम तुम्हाला याच्यावर करता येणार नाही तुम्हाला वाटतं? नाही, असं नाही. आय थिंक जे ऍप्लिकेशन्स ऍपल आयपॅडवर रन होणार आहे ते काफी चांगले असणार आहे, कारण क्योंकि ये बहुत ही सिंपल है. इफ यू लुक एट पीसी और दूसरे एप्लीकेशन, ये काफी टफ है नॉर्मल लोगों के लिए. एप्लीकेशन स्लो हो जाते हैं, बट आई थिंक एप्पल आयपॅड मध्ये त्यांनी काफी सिम्प्लिफाय केला आहे. ते काफी चांगलं. इवन ऍपलची खासियत हीच असते की त्यांचे सगळे डिव्हाइसेस असे असतात तुम्हाला फार डोकं लावायची किंवा आता मी काय करू याचा विचार करत बसायची वेळ लागत. एस्पेशली जर आपण पोर्टेबल डिव्हाइसेस बघू, ऍपल आयपॉड टच किंवा ऍपल आयफोन 3G, आणि टच स्क्रीन हा इंटरफेस असल्यामुळे तुम्हाला नको ती बटन दाबायची गरज नाहीये. स्क्रीनवरच सगळे आयकॉन असतात, म्हणजे बटन दाबलं तुम्हाला जे ऍप्लिकेशन उघडायचं आहे त्याचं बटन तुम्ही होम स्क्रीनवरच वापरू शकता. कोणीही, आजीपासून लहान मुलापर्यंत कोणीही वापरू शकतं. हा ऍपलचा मोटो आहे. गेमिंग बद्दल विशाल मला सांगा, किती एक्साइटेड आहे तुम्ही आयपॅड साठी गेम्स बनवण्यासाठी? कारण 10 इंचाची स्क्रीन इकडे आहे कम्पेअर टू आयफोन किंवा आयपॉडची 3.5 इंचाची स्क्रीन. तुम्ही हे बघा की आमची जे क्रिकेट T20 गेम आहे करंटली, तुम्ही फक्त बॅट्समॅन आणि बॉलरला कंट्रोल करू शकता. ऍब्सोल्युटली. पण 10 इंचाची स्क्रीन असणार तर एंटायर प्लेयर 11 ते 11 प्लेयर तुम्ही इंडिव्हिज्युअली कंट्रोल करू शकता. ऍब्सोल्युटली. सो आय थिंक गेमिंग कम्प्लिटली दुसऱ्या लेवलवर जाणार. नॉट जस्ट क्रिकेट, आय थिंक अजूनही खूप सगळं गेम, बिकॉज दिस इज लाइक कंट्रोलिंग द मॉनिटर. दिस इज नॉट द स्मॉल स्क्रीन. ये स्क्रीन इतनी बड़ी हो जाती है कि कम्प्लिटली इट विल गो. 2009 मध्ये देविता, झेनिथ जी तुमची कंपनी आहे, नेटबुक्स बघितले, आसूस, एसर, सॅमसंग नेटबुक्स खूप जास्त पॉप्युलर झाले 2009 मध्ये. 2010 आपण म्हणू शकतो का की 2010 मध्ये टॅबलेट पीसीचा आता जन्म झाला आहे आणि एक नवीन कॅटेगरी कम्प्युटर्सची टॅबलेट पीसी मध्ये आपल्याला मिळणार आहे? नेटबुक कहीं जाने वाला है नहीं, जिसका प्राइस परफॉर्मेंस रेशियो है, जैसा लोग खरीद रहे हैं दुनिया भर में, फर्स्ट टाइम जो बायर्स है
अभी तक नेटबुक खरीदेंगे। जो शौकिया प्रोडक्ट है, जो गैजेट खरीदना चाहते हैं, उनके लिए आईपैड है। हाँ, अब ये जरूर है कि टच पैड या टच स्क्रीन एंड ऑल, वो उसका मार्केट काफी बढ़ेगा, क्योंकि टच पैड यूज करने के लिए आपको पढ़ाई लिखाई जाननी जरुरी नहीं है। आप सिर्फ छू के अंदाजे से भी इसका इस्तेमाल कर सकते हैं। ओके ओके ओके. पण मग आता जर या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर देविता, विशाल, तुम्हाला काय वाटतं इंडियामध्ये याला रिस्पॉन्स कसा असेल? सुपर हिट होणार इंडियामध्ये, कारण की काफी जे लोग हैं त्यांना प्रोडक्ट्स पाहिजे आणि ऍपल बिकम्स अ फॅशन प्रोडक्ट. बिलकुल. ऍपल म्हणजे कूल, Style ऍपल म्हणजे statement कूल, असतं ते. सेक्सी. सेक्सी आहे. ऍब्सोल्युटली. मला वाटतं की जे कोणी याला अफोर्ड करू शकतील ते डेफिनेटली विकत घेतील. आईपॅड तिसरा गॅजेट आहे. ओके. पहिला फोन, फिर लॅपटॉप, चिल्लर पैसा रहे जरुरीले तर आयपॅड घेणार. आईपॅड घेणार. ओके, आता नाही. फायनल आणि आम्ही पैसे वाचवणार, फक्त आयपॅड घ्यायचा. लाईनीत उभे राहून आयपॅड विकत घेणार. कूल. म्हणजे आता इकडे एक व्ह्यू तर मिळालेला आहे की लाईनीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला विशांत पाहायला मिळणार. अगदी बरोबर. पण व्हॉट अबाउट यू, विकत घेणार की नाही मग फायनली? मेरा तो काम ही है दुनिया के सबसे गैजेट्स जो आते हैं उन्हें टेस्ट करना है, खुद टेस्ट करना Okay. है, देखना है कि ये चलेगा कि नहीं. पण मी अमृता, मी लाईनीत उभा राहणार आहे. विशाल बरोबर मी लाईनीत उभा राहणार. ओके, सगळ्यांचं इकडे ठरलेलं आहे, इथे सगळेजण आहेत आणि मी पण आहे. आयपॅड घेणार हे तर ठरलेलं आहे. भारतात कधी येतो याची सगळ्यांना वाट पाहायला आणि लागणार आहे. किंमत काय आहे अजून त्याचं काहीच हो, इंडिकेशन कारण नाही. भारतात येताना तो एक ऍडिशनल प्राइस टॅग घेऊनच येतो. आपले सगळ्यात महान आधी. टॅक्स स्ट्रक्चर जे आहेत. सो हा होता आपला टेक गुरुचा आजचा एपिसोड. Yes. तुम्हाला जर काही क्वेरीज असतील, काही प्रश्न विचारायचे असतील, काही शंका असतील तर आम्हाला जरूर मेल करा. आमचा ईमेल आयडी आहे techguru@ibnlokmat.tv. फेसबुकवर जाऊन आम्हाला तुम्ही तिकडे फॉलो करू शकतात. यू कॅन चेक आउट आवर ट्वीट्स. अमृता आणि माझे ट्विटर आयडी इकडे स्क्रीनवर फ्लॅश होत आहे. पुढच्या आठवड्यात टेक गुरुवर होणार आहे व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल. आणि हो, जर तुम्ही काही खास मस्त व्हिडिओ शूट केले असतील, काही फोटोग्राफ्स काढले असतील तर जरूर आम्हाला मेल करा. आपण ते सगळ्यांना दाखवू. ऍब्सोल्युटली. पुन्हा भेट होईल पुढच्या आठवड्यात. टिल देन स्टे कनेक्टेड.